हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त आज आपण देवघरासाठी छोटे माऊली टिळा तोरण शिकणार आहोत. चला तर मग. हा डार्क ग्रीन कलर आहे, पिवळा रंग आणि काळा रंग. हे सगळे 4ply वूल आहे, 1.75 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. चला तर मग सुरुवात आपण स्लिप नॉटनी करणार आहोत. हे बघा. आणि आता साखळ्या करायच्या आहेत. टोटल 14 साखळ्या करायच्या आहेत. 14 चेन्स. हे बघा, 14 साखळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. आता तिसऱ्या साखळीमध्ये इथे आपल्याला एक हाफ DC करायचा आहे, म्हणजे अर्धा खांब. पुढच्या साखळीत सुद्धा हाफ DC करायचा आहे. हे बघा, सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन साखळीतून सुई अशा प्रकारे घालायची आहे. हे बघा. आणि तिन्ही लूपमध्ये दोऱ्याचा वेढा बाहेर काढायचा. आता हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक साखळीमध्ये एक एक हाफ DC करायचा आहे. हे बघा, हाफ DC अशा प्रकारे दिसत आहे. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू. हे बघा, प्रत्येक साखळीत हाफ DC करून झालेला आहे. आता 2 साखळ्या करा आणि पट्टी टर्न करा. या 2 साखळ्या म्हणजे सुद्धा एक हाफ DC. आता पुढच्या गॅपमध्ये इथे आपल्याला अजून एक हाफ DC करायचा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक हाफ DC. आता हा राऊंडसुद्धा असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ DC करायचा आहे. खूप सोपा राऊंड आहे हा. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंडसुद्धा पूर्ण झाला आहे. आता 2 साखळ्या करा आणि पट्टी टर्न करा. आता तसंच करायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ DC करायचा आहे. मैत्रिणींनो, ही तोरणपट्टी बनवायला खूप सोपी आहे. पूर्ण तोरणपट्टी आपण हाफ DC म्हणजेच अर्धा खांब करणार आहोत. जे क्रोशा नवीन शिकणारे आहेत त्यांची हाफ DC म्हणजे अर्धा खांबची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंडसुद्धा पूर्ण झाला आहे. 2 साखळ्या करायच्या आणि पट्टी टर्न करायची. अशा प्रकारे ही पट्टी तुम्ही मोठे तोरण बनवायचे असेल तरीसुद्धा अशाच पद्धतीने विणू शकता. मैत्रिणींनो, हे बघा, माझी तोरणपट्टी थोडी बनवून झालेली आहे. अशा प्रकारे दिसत आहे. आता ही तोरणपट्टी तुम्हाला हवी तितकी मोठी करू शकता. तुम्ही देवघराला करणार असाल तर देवघराची लांबी मोजून त्या हिशोबाने तुम्ही तोरणपट्टी बनवा. हे बघा, अर्धी तोरणपट्टी बनवून झाली आहे. किती छान दिसते. एकदम घट्ट विण आलेली आहे. चला तर मग आता मी पूर्ण करते तोरणपट्टी आणि मग दाखवते मी किती इंच बनवली ते. हे बघा, ही माझी तोरणपट्टी पूर्ण बनवून झालेली आहे. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. तोरणपट्टीचे काम आपले पूर्ण झालेले आहे. आता ही तोरणपट्टी मी किती विणली ते मोजूया. हे बघा, 14 इंच तोरणपट्टी आहे. फ्रेंड्स, हे तोरण मी देवघरासाठी करत आहे, त्यामुळे माऊली टिळासुद्धा मी छोटा बनवणार आहे. चला तर मग काळ्या रंगाने सुरुवातीला स्लिप नॉट करायची आहे. मी अशा प्रकारे करत आहे. हे बघा, आता 6 साखळ्या करायच्या आहेत. 6 चेन्स. 6 साखळ्या झाल्या की पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचे अशा प्रकारे, म्हणजे एक छोटीशी रिंग तयार होईल. हे बघा. आता 3 साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या रिंगमध्ये टोटल 17 खांब करायचा आहे. 17 DC. हा दुसरा खांब, हा तिसरा, चौथा, 5वा खांब, 5 DC. हे बघा. आता अशाच प्रकारे या रिंगमध्ये उरलेले 12 खांब आपण करून घेऊ, म्हणजे टोटल 17 खांब होतील. हे बघा, 17 खांब करून झाले. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचनी जोडायचे अशा प्रकारे.
आता एक साखळी करा आणि धागा कट करा. आता पिवळा रंग जोडायचा आहे. अशा प्रकारे कुठल्याही गॅपमध्ये स्लिप स्टिच. आता 2 साखळ्या करा म्हणजे हा पहिला खांब झाला. आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2 DC इन सेम गॅप. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 खांब करायचे आहेत. 2 DC इन सेम गॅप. आता अशा प्रकारे टोटल 8 गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. ही तिसरी गॅप. हे बघा, टोटल 8 गॅपमध्ये आपण 2-2 खांब केलेले आहेत. अशा प्रकारे दिसेल. मोजून घ्या, बरोबर 8 गॅप झालेले आहेत का कंप्लीट? झालेले आहेत. आता आपल्याला सेंटर करायचं आहे. त्यासाठी ट्रिबल क्रोशा करायचा आहे पुढच्या गॅपमध्ये, 9व्या गॅपमध्ये. हे बघा, अशा प्रकारे ट्रिबल क्रोशा कंप्लीट करायचा. आता डबल ट्रिबल क्रोशा करायचा आहे. 3 वेळा वेढा घेतलेला आहे दोऱ्याचा सुईवर आणि डबल क्रोशा करतो तसंच 2-2 लूपमधून दोऱ्याचा वेढा बाहेर काढायचा. हे बघा. आता एक ट्रिबल करायचा म्हणजे आपण सेंटरसाठी एक ट्रिबल, एक डबल ट्रिबल आणि एक ट्रिबल असे केलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे. 2 DC इन सेम गॅप. हे बघा. आणि आता उरलेल्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करून हा राऊंड पूर्ण करायचा आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचनी जोडायचे. अशा प्रकारे पिवळ्या रंगाचा हा पहिला राऊंड आपला झालेला आहे. आता पिवळ्या रंगाचा शेवटचा राऊंड करायचा आहे. प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करत सेंटरपर्यंत यायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे सेंटर येईस्तोवर. हे बघा, इथे सेंटर आहे. आपण ट्रिबल क्रोशा केला होता इथे, तिथपर्यंत सिंगल क्रोशा करूया. मैत्रिणींनो, आता नीट लक्ष द्या. हा जो पहिला ट्रिबल क्रोशा केला होता या गॅपमध्ये आपल्याला हे बघा इथे एक हाफ DC करायचा आहे. त्यानंतर एक खांब करायचा एकाच गॅपमध्ये. आता आपल्याला 3 साखळ्या करायच्या. आता दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशा,
पहिल्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशा. आता त्याचा पिकॉट करायचा. म्हणजे आपण हाफ DC आणि डबल क्रोशा केला होता त्याचे हे लूप सुईवर अशा प्रकारे घेऊन दोऱ्याचा वेढा बाहेर काढायचा. हे बघा, आणि तिथे सिंगल क्रोशा करायचा. आता क्रोशा हुक दोन्हीमधून अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा बाहेर आणला आणि तिथे एक सिंगल क्रोशा केला. आता पुढच्या गॅपमध्ये इथे एक हाफ DC करायचा, अर्धा खांब. हे बघा, अशा प्रकारे हे पूर्ण झालं इथलं सेंटरचं काम. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा. जिथे सुरुवात केली होती तिथपर्यंत सिंगल क्रोशा करत यायचं आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे छोटा माऊली टिळा बनवायला खूप सोपे आहे. हा माऊली टिळा तुम्ही ब्रॉच म्हणून वापरू शकता. हे बघा, प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा झालेला आहे. आता एक साखळी केली होती सुरुवातीला, तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला छोटा माऊली टिळा तयार. आता एक साखळी करून धागा कट करायचा. आता हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो सुईमध्ये ओवून हे बघा अशा प्रकारे बॅक साईडला इथे अशा प्रकारे लपवायचा आहे आणि नंतर कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला छोटासा माऊली टिळा तयार झाला. हे बघा, मी अजून 6 पीस बनवून घेतलेली आहेत. आता या तोरणपट्टीवर तुम्ही अशा प्रकारे ठेवून बघा किती लागतील पीस ते. हे पीस तुम्ही जवळजवळ ठेवून तोरण बनवू शकता अशा प्रकारे, किंवा मी दोन्ही पीसमध्ये थोडे अंतर ठेवणार आहे आणि हे पीस जरा पट्टीवर शिवणार आहे. तुम्ही चिकटवूसुद्धा शकता. आणि 2 पीसच्या मध्ये इथे मी मोत्याची माळ लावणार आहे. चला तर मग हे बघा, 4 पीस मी शिवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे पाठीमागून दिसत आहे आणि एकच दोरा प्रत्येक पीसमध्ये विणत गेलेली आहे. आता शेवटचा पीस मी दाखवते कसा स्टिच केला आहे ते. मैत्रिणींनो, हे बघा, देवघरासाठी छोटेसे माऊली टिळा तोरण तयार. अशा प्रकारे मी सजवले आहे. फ्रेंड्स, येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही असे देवघरासाठी छोटे माऊली टिळा तोरण नक्की बनवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.